अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे मुंबई हादरून गेलेली आहे। अभिषेक घोसाळकरांवरती मॉरिस नरोन्नानं गोळ्या झाडल्या फेसबुक लाईव्ह करत असतानाच। मॉरिसनं कट रचून घोसाळकरांची हत्या केली आहे असा संशय पोलिसांना या प्रकरणी आहे। मॉरिसवरती बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे याआधी दाखल होते। घोसाळकर यांच्या दबावातूनच हे गुन्हे दाखल झाल्याचा मॉरिसला संशय होता। येरवडा तुरुंगातनं बाहेर पडल्यानंतर घोसाळकरांचा काटा काढण्यासाठीच त्यानं घोसाळकरांसोबत आधी जवळीक साधली अशी आता चर्चा रंगतेय आणि या दोघांमधला वाद मिटलाय असा बनाव मॉरिसकडनं रचला गेला। त्याच चांगुलपणाच्या भावातनं मॉरिसनं काल अभिषेक घोसाळकरांना आपल्या परिसरामध्ये एका कार्यक्रमाचं निमित्त करून आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं, फेसबुक लाईव्ह केलं आणि मग गोळ्या झाडून त्यांची हत्या केली। अल्पेश करकरे आपल्याला अधिक माहिती देतात। अल्पेश, अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्ना यांच्यामध्ये असलेल्या वादाची पार्श्वभूमी तर आता समोर आलेली आहे, पण काय अशी कारणं होती की ज्याच्यामुळे मॉरिसने हे टोकाचं पाऊल उचललं आणि थेट गोळ्या झाडून घोसाळकरांची हत्या केली? अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी वेगवेगळी कारणं समोर येत आहेत। यामध्ये आता पोलीस सूत्रांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये आतापर्यंत जो तपास समोर आलेला आहे, या तपासामध्ये आपला जो मॉरिस भाई आहे त्या मॉरिस भाईवर 376, 509 असे गुन्हे दाखल होते काही महिन्यांपूर्वी आणि या प्रकरणामध्ये त्याला अटक झाली होती आणि अटक होऊन तो येरवडा तुरुंगात होता। येरवडा तुरुंगात गेला असताना त्याच्या मनामध्ये अभिषेक घोसाळकर यांच्याबद्दल राग होता, कारण या प्रकरणामध्ये आपल्याला पोलिसांमध्ये आत टाकण्यापासून माझ्यावर अटकेची कारवाई होण्यापर्यंत दबाव हा अभिषेक घोसाळकर यांनी टाकला होता असा त्याची धारणा होती आणि त्यामुळेच कुठेतरी त्याच्यामध्ये राग वाढत गेला। तुरुंगातून सुटल्यानंतर मॉरिस हा जो गुंड आहे, समाजसेवक स्वतःला म्हणून घेतो, त्यांनी यानंतर अभिषेक घोसाळकर यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला, आपल्या मनात कोणताही राग नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांचा ज्या वेळेला वाढदिवस होता काही महिन्यांपूर्वी, त्यावेळेला या पूर्ण दहिसर पूर्व परिसरामध्ये त्यांनी बॅनर देखील लावले होते। अशा प्रकारे तो मॉरिस हा घोसाळकर यांच्याशी जवळीक वाढवत होता, मात्र त्याच्या मनामध्ये त्याला जी बलात्कार प्रकरणी अटक झाली होती तो राग त्याच्या मनातच होता आणि हळूहळू त्यामुळेच त्यांनी एक कट रचला असा पोलिसांना संशय आहे। आणि या कटाचाच भाग म्हणजे काल त्याच्याच कार्यालयाच्या परिसरामध्ये हळदी कुंकवाचा एक कार्यक्रम हा अभिषेक घोसाळकरांचा होता आणि अभिषेक घोसाळकर त्यानिमित्तानं त्या ठिकाणी आले होते आणि त्याच वेळेला आपल्या कार्यालयात त्यांनी त्याच्यासोबत बोलावलं। या कार्यालयात बोलावल्यानंतर चर्चा केली, फेसबुक लाईव्ह केलं आणि हा जो मनात गेल्या काही महिन्यांपासून जो राग होता तो राग त्यांनी बाहेर काढल्याचा संशय पोलिसांना आहे आणि याच प्रकरणाची तपास या वेगवेगळ्या अँगलने सध्या क्राईम ब्रांचचं युनिट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या प्रकरणामध्ये MHB पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, मात्र तो गुन्हा हा क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि हा एक अँगल हा तपासला जातोय। तर दुसरीकडे वॉर्ड 1 म्हणजेच ज्या भागातून अभिषेक घोसाळकर नगरसेवक होते त्या भागातून मॉरिस देखील इच्छुक होता, तो देखील काम करत होता आणि त्यामागे हे देखील कारण आहे का हा देखील पोलीस आता सध्या तपास करतायत। मात्र जे वेगवेगळे अँगल संशयाचे पोलिसांना सापडतायत त्या वेगळ्या अँगलने सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे अभिषेक घोसाळकर यांच्या संदर्भात मॉरिसच्या मनामध्ये जुना राग होता आणि त्याच रागातनं त्यानं ही हत्या केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी सध्या व्यक्त केलेला आहे। धन्यवाद अल्पेश या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।